गिरगावमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह, विशेष आकर्षण असलेल्या ढोल ताशा पथकाचं उत्तम प्रदर्शन, हजारो नागरिकांचा शोभायात्रेत सहभाग। गिरगावमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत यात्रा, शोभायात्रेमध्ये साकारली विविधरंगी आकर्षक रांगोळी। गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेमध्ये विविधरंगी रांगोळीचं विशेष आकर्षण। गिरगावमध्ये भव्य शोभायात्रेमध्ये महिलांचा पारंपरिक वेशभूषा करत सहभाग, महिलांच्या सुंदर नृत्य सादरीकरणानं वेधलं लक्ष। गिरगाव शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा करत शेकडो नागरिकांचा सहभाग, तर गोविंदा पथकाकडून दहीहंडीचा थर लावत सादरीकरण। हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये भव्य शोभायात्रा, ढोल ताशा पथकासह इतर पारंपरिक खेळांमध्ये शोभायात्रेमध्ये सादरीकरण। अभिनेत्री सई ताम्हणकरची शोभायात्रेमध्ये उपस्थिती। नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची शोभायात्रेला उपस्थिती, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या शोभायात्रेच्या शुभेच्छा। सुशासनांची गुढी उभारू परिवर्तनाची, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची, मुख्यमंत्र्यांची पोस्ट। गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री सई ताम्हणकर सहभागी। डोंबिवलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची शोभायात्रेला उपस्थिती, 150 फूट उंचीची गुढी शोभायात्रेतील खास आकर्षण, तर रवींद्र चव्हाण, राहुल दामले आणि योगेश म्हात्रेंनी केली गणपतीची पूजा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी केलं गुढीपूजन, पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारून राज ठाकरेंसह कुटुंबियांनी केला गुढीपाडवा साजरा। शिवतीर्थावर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जय्यत तयारी, संध्याकाळी 5 वाजता पार पडणार मनसेचा गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठाण्यात भव्य नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्वागत यात्रेला उपस्थिती। कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं आयोजित स्वागत यात्रेचं यंदा 26वं वर्ष। पंतप्रधान मोदींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, येणारं वर्ष सर्वांसाठी आनंद, यश आणि उत्तम आरोग्यानं भरलेलं जावो, पंतप्रधान मोदींची पोस्ट। जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं दरवर्षी करण्यात येतं संचलनाचं आयोजन। मुंबईच्या गिरगावमध्ये शोभायात्रेचं आयोजन, अभिनेत्री नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी यांची शोभायात्रेला उपस्थिती। गिरगावमध्ये शोभायात्रेचा उत्साह, विविध मराठी कलाकारांची शोभायात्रेला उपस्थिती, अभिनेता मिलिंद गवळीनं घेतला ढोल वाजवण्याचा आनंद, तर अभिनेत्री जाई खांडेकरचीही शोभायात्रेला उपस्थिती। ठाण्यामध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन, अभिनेत्री अमृता राव शोभायात्रेत सहभागी, ढोल ताशांचा गजर करत अनेक तरुण तरुणींचा शोभायात्रेत सहभाग। डोंबिवलीमध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रेतील कलाकारांची शोभायात्रेत उपस्थिती, हास्य जत्रेच्या कलाकारांनी घेतला लेझिम खेळण्याचा आनंद। डोंबिवलीमध्ये स्वामी विवेकानंद विद्या मंदिर यांच्या मुलींचं झांज पथक, शेकडो महिलांसह नागरिकांचा शोभायात्रेला सहभाग, झांज पथकांचं सादरीकरण शोभायात्रेचं आकर्षण। डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आशय घन चित्ररथ आणि भव्य मिरवणूक, भारताच्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे विविध सांस्कृतिक देखावे आणि देशभक्तीपर संदेश। गुढीपाडव्यानिमित्त पालघरमधील संस्कार भारती या संस्थेकडून शोभायात्रेचं आयोजन, लहान यांच्या मर्दानी खेळांनी वेधलं लक्ष, शेकडो नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा करत नोंदवला सहभाग। शिवसेना आमदार मुर्जी पटेल यांच्याकडून अंधेरी पूर्वेमध्ये प्रथमच अंधेरीचा पाडवा उत्सव साजरा, मोगविरा बँक, गुंदवली ते मालपाड डोंगरी या मार्गावर भव्य काढण्यात आली शोभायात्रा। नागपूरमध्ये गुढीपाडव्याचा मोठा उत्साह, 8 रस्ता चौकावर भव्य शोभायात्रा, चिमुकल्यांकडून रोप मलखांबचं प्रात्यक्षिक सादर। गुढीपाडव्यानिमित्त नाशिकच्या गोदाघाटावर साकारली महारांगोळी,
हिंदू नववर्ष स्वागत आणि संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 800 किलो रांगोळी आणि 2200 किलो रंगांच्या माध्यमातून 15,000 चौरस फुटांवर साकारण्यात आली भव्य रांगोळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.